वैद्यकीय परवाना नसताना रुग्णांवर उपचार करण्यात आलेत। नाशिकमधील दाम्पत्याचा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। बोगस डॉक्टर दाम्पत्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। न्यायालयाकडून एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैद्यकीय परवाना नसताना देखील ते रुग्णांवर उपचार करत होते। खोटे आश्वासनं दिले, चुकीचे डायग्नोसिस केले, तसेच सुजाता घोषालीने पण प्रोत्साहन दिले व दोघांनी मिळून ह्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये 2020 ते 22 टोटल 93 मेडिकल प्रोसिजर परफॉर्म केल्या, ज्याच्यामुळे मला गंभीर स्वरूपाची इजा झाली व परमनंट डिस्फिगरमेंट झालेली होती, म्हणजेच परमनंट स्कारिंग झालेली होती व त्या अनुषंगाने 2024मध्ये फसवणुकीचा तसेच गंभीर स्वरूपाची इजा पोचवल्याचा गुन्हा देखील या संबंधित स्किन स्पेशलिस्टवर दाखल झाला होता, बोगस स्किन स्पेशलिस्टवर. पण तरी त्यानंतर ते सुधारले नाही